लास्ट लेक्चरमध्ये आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या स्पेसिफिक अँगलसाठीच्या व्हॅल्यू पाहिलेल्या आहेत. निगेटिव्ह अँगल थिटाची सुद्धा व्हॅल्यू पाहिलेली आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची. आणि टुडे वी सी द एक्सरसाइज 2.1. तर त्या अगोदर एक्सरसाइजच्या अगोदर ॲक्टिव्हिटी म्हणून दिलेलं आहे, फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ अँगल्स. त्यात पर्टिक्युलर अँगल दिलेले आहेत 19 पेज नंबरवरती. तर तेवढी ॲक्टिव्हिटी काय करा, तुम्ही सॉल्व करा आणि सॉल्व्ड एक्झाम्पल काय करायचे पाहायचे आहेत. तर आता एक्सरसाइज 2.1 मधील पहिला क्वेश्चन पाहू. फाइंड ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ 45 डिग्री, 300 डिग्री, -120 डिग्री अँड -270 डिग्री. ह्या अँगलसाठी आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यू पाहिजे आहेत. तर मी 4 अँगल कन्सिडर केलेले आहेत. तर राहिलेले अँगल तुम्हाला होमवर्कसाठी आहेत. तर त्यातील पहिला अँगल घेऊ आपण 45 डिग्री. मग सपोज हिअर स्टँडर्ड युनिट सर्कल आपण कन्सिडर केलं. स्टँडर्ड युनिट सर्कल घ्यायचं आहे म्हणजे ओपी इक्वल टू किती आहे 1 आणि सेंटर कुठे सर्कलचं ओरिजिनला आहे आणि पी चे कोऑर्डिनेट काय आहे एक्स वाय. अँगल एक्स ओ पी इट इज इक्वल टू काय आहे 45 डिग्री. मेजरमेंट ऑफ अँगल एक्स ओ पी इक्वल टू 45 डिग्री. हा 45 डिग्रीचा आहे आणि इथं आपण काय टाकलेलं आहे परपेंडिक्युलर टाकलेलं आहे. समजा हा क्यू पॉइंट आहे, पी क्यू परपेंडिक्युलर ऑन एक्स ॲक्सिस आहे. मग परपेंडिक्युलर आहे म्हटल्यानंतर इथे 90 डिग्री, हा 45 डिग्री, हा सुद्धा किती होणार आहे 45 डिग्रीचा आहे. मग 45 45 90 डिग्री ह्या मेजरमेंटचा हा ट्रायंगल कोणता होईल ओ पी क्यू हा ट्रायंगल होईल. मग देयरफॉर हिअर पी क्यू परपेंडिक्युलर टू काय आहे एक्स ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिस. ड्रॉ पी क्यू परपेंडिक्युलर टू एक्स ॲक्सिस and therefore here triangle OPQ is of measure 45 degree 90 degree triangle ह्या मेजरमेंटचा आहे. मग therefore काय येणार आहे 45 मग त्याच्या अपोजिट साइड म्हणजे काय राहणार आहे हायपोटेनसच्या 1/√2 टाइम आहे. मग दोन्ही साइड इक्वल आहे 45 च्या अपोजिट साइड म्हणजे ओ क्यू इक्वल टू काय आहे पी क्यू आणि इट इज इक्वल टू काय 1/√2 टाइम काय आहे ओपी. ओपी किती आहे 1 आहे. 1/√2 × 1 म्हणजे किती येणार आहे 1/√2 येणार. मग पी चे कोऑर्डिनेट आपण एक्स वाय घेतलेले आहे. मग therefore एक्स ओ क्यू म्हणजे एक्स आणि पी क्यू म्हणजे काय वाय आहे. मग therefore दिस इज द एक्स कोऑर्डिनेट आणि दिस इज काय आहे वाय कोऑर्डिनेट. मग एक्स इक्वल टू वाय इक्वल टू काय आहे 1/√2 आणि पॉइंट पी लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. therefore एक्स आणि वाय काय येणार आहे पॉझिटिव्ह येणार ॲज पी एक्स वाय lies in first quadrant. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे lies in first quadrant. therefore x is greater than 0 आणि y is काय greater than 0 आहे म्हणजे x इक्वल टू y इक्वल टू काय 1/√2. x इक्वल टू y इक्वल टू 1 काय आहे √2 येणार. हे एक्स आणि वाय ची व्हॅल्यू मिळाली आणि आता आपल्याला काय करता येईल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यू काढता येईल. मग therefore आता साइन ऑफ 45 डिग्री साइन 45 डिग्री आता स्टँडर्ड युनिट सर्कल आपण कन्सिडर केलेला आहे. इट इज इक्वल टू वाय आणि वाय किती आहे 1/√2. नंतरचं कॉस ऑफ 45 डिग्री कॉस 45 ची व्हॅल्यू किती आहे एक्स आणि इट इज इक्वल टू काय 1/√2. नंतर आहे टॅन ऑफ 45 डिग्री टॅन 45 डिग्री इक्वल टू काय y/x. वाय किती आहे 1/√2 आणि x किती आहे 1/√2 म्हणजे किती येतं 1 येतं. आणि नंतर आहे कोसेक 45 डिग्री कोसेक 45 डिग्रीची व्हॅल्यू 1 काय आहे y
आणि 1/, वायची व्हॅल्यू आहे 1/√2, म्हणजे किती येणार त्याचा रेसिप्रोकल √2 एवढं येणार आहे. सेक ऑफ 45 डिग्री इट इज इक्वल टू काय 1/x आणि 1/√2 तर किती येतं √2 येतं. आणि नंतर आहे कॉट ऑफ 45 डिग्री इट इज इक्वल टू x/y. x किती 1/√2 आणि y किती आहे 1/√2. व्हॅल्यू किती येणार आहे 1 येणार. मग sin 45 इक्वल टू cos 45 इक्वल टू 1/√2. tan 45 इक्वल टू cot 45 इक्वल टू काय 1 आहे. cosec 45 इक्वल टू sec 45 इक्वल टू किती आहे √2, म्हणजे सेम व्हॅल्यू मिळालेले आहे. आणि इथे अँगल लाईट इन फर्स्ट क्वाड्रंट आहे. म्हणजे फॉर ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज कसे आलेले पॉझिटिव्ह आलेले आहेत. ऑल रेशोज आले पॉझिटिव्ह. हे झालं 45 डिग्री अँगल साठीचं काय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यू. आता आपण काय कन्सिडर करू 300 डिग्री साठीचं कन्सिडर करू. सेकंड 300 डिग्री साठीचा 300 डिग्री म्हटल्यानंतर 270 पेक्षा जास्त मेजरमेंट आहे अँगलचं. तर मग फोर्थ क्वाड्रंटमध्ये काय येणार आहे अँगल येणार 300 डिग्री म्हटल्यानंतर. मग पी पॉईंट त्याचा टर्मिनल आर्म जो आहे तो फोर्थ क्वाड्रंटमध्ये येणार. फोर्थ क्वाड्रंटमध्ये राहणार आहे. 300 डिग्री साठीचं आपल्याला काय करायचं फाइंड आउट करायचं. म्हणजे इथून तर 300 मग 270 पासून पुढे किती 30 डिग्री म्हणजे इकडं 30 डिग्री येणार. निगेटिव्ह y ॲक्सिसच्या पुढे 30 डिग्री म्हणजे इकडं किती राहणार मग यार 60 डिग्री राहणार. म्हणजे इथून आपण 60 डिग्री काढला काय किंवा इथून 30 डिग्री काढला तरी चालेल. मग समजा आता एवढं 30 डिग्री पुढे आलेला आहे आणि हा टर्मिनल आर्म राहणार. एवढं मेजरमेंट म्हणजे किती आहे 300 डिग्री मेजरमेंट राहणार 300 डिग्री. मग आता इथे हा पी पॉइंट आहे. हा टर्मिनल आर्म काय युनिट सर्कल वरती स्टँडर्ड युनिट सर्कलला PXY मध्ये काय इंटरसेक्ट करतात आपण कन्सिडर करू. आणि हिअर पी पासून एक्स ॲक्सिस वरती परपेंडिक्युलर टाकायचा. आता मग एक्स ॲक्सिस म्हणजे आता क्यू ला इंटरसेक्ट होता असं कन्सिडर करू आपण. मग ते न्यायचं. मग इथे हा अँगल किती राहणार आहे 60 डिग्री राहील हा अँगल. हा 90 डिग्री म्हणजे इथला किती येणार आहे 30 डिग्री येणार. मग हा जो ट्रायंगल तयार झालेला आहे OPQ हा ट्रायंगल कोणत्या मेजरमेंटचा येणार 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ह्या मेजरमेंट जाणार. मग आपण सेकंड कन्सिडर करू 300 डिग्री मेजरमेंटचा. म्हणजे अँगल मेजरमेंट ऑफ अँगल XOP इट इज इक्वल टू 300 डिग्री एवढा राहणार आहे. मग देअरफॉर काय झाले हिअर ड्रॉ PQ परपेंडिक्युलर टू एक्स ॲक्सिस. PQ परपेंडिक्युलर टू काय आहे एक्स ॲक्सिस आपण कन्सिडर केलं. मग देअरफॉर ट्रायंगल OPQ is of measure 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल. ह्या मेजरमेंटचं काय आहे ट्रायंगल आहे. आणि P चे कोऑर्डिनेट आपण XY मानलेला आहे. आणि P पॉइंट कुठे आहे फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहे. P पॉइंट लेट XY मानलेला आहे. मग आता इथे हे स्टँडर्ड युनिट सर्कल आहे. म्हणजे OP इक्वल टू किती आहे 1 आहे. 1 युनिट एवढं OP डिस्टन्स आहे. मग 30 60 90 डिग्री मेजरमेंटचा ट्रायंगल आहे. म्हणजे फोर आता OQ म्हणजे 30 च्या अपोजिट साइड होईल OQ म्हणजे. आणि PQ म्हणजे काय राहणार आहे 60 डिग्रीच्या अपोजिट साइड राहणार. म्हणजे फोर काय येणार आहे OQ
इट इज इक्वल टू आपण एक्स लगेच लिहिलं तरी चालेल. पी पॉइंट आहे त्याचे कोऑर्डिनेट काय एक्स वाय अँड पी पॉइंट आहे त्याचे कोऑर्डिनेट काय आहे एक्स वाय आहे. हे कन्सिडर केलं. मग लगेच घेऊ आपण ओ क्यू इक्वल टू एक्स. इट इज इक्वल टू काय 30 च्या ऑपोजिट साइड आहे. हायपोटेनसचं किती येणार आहे 1/2 म्हणजे किती आता 1/2 अँड पी क्यू इक्वल टू पी क्यू किती आहे वाय घेऊ आपण लगेच आणि ती हायपोटेनसचा किती टाइम असते √3/2 एवढा असते इंटू 1 म्हणजे किती येणार आहे √3/2. मग आता इथं हा पी पॉइंट आहे तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे 4th क्वाड्रंटमध्ये ॲज पॉइंट पी एक्स वाय लाईज इन 4th क्वाड्रंट. 4th क्वाड्रंटमध्ये आहे 4th क्वाड्रंट. therefore काय येणार आहे 4th क्वाड्रंट मध्ये काय आहे एक्स काय आहे पॉझिटिव्ह आहे आणि वाय काय आहे निगेटिव्ह आहे. मग therefore x is greater than 0 and y is less than 0. y निगेटिव्ह आणि x पॉझिटिव्ह. मग x म्हणजे 1/2 आहे. therefore x इक्वल टू काय येणार 1/2 and y less than 0 आहे म्हणजे y ची व्हॅल्यू काय येणार आहे निगेटिव्ह येणार मायनस किती √3/2 एवढं काय येणार आहे y ची व्हॅल्यू येणार. आणि आता आपल्याला काय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यू काढता येईल. therefore sin ऑफ 300 डिग्री इट इज इक्वल टू काय y इट इज इक्वल टू -√3/2 एवढी व्हॅल्यू येणार. नंतर cos ऑफ 300 डिग्री इट इज इक्वल टू x आणि x किती आहे 1/2. नंतर आहे tan ऑफ 300 डिग्री tan 300 डिग्री y/x आहे tan थिटा म्हणजे y किती आहे -√3/2 आणि आपण x किती आहे 1/2. मग 1/2 कॅन्सल होईल आणि किती येतं -√3 एवढी व्हॅल्यू येणार. नंतर आहे cosec ऑफ 300 डिग्री इट इज इक्वल टू काय आहे x/y ते 1/काय आहे y आहे आणि इट इज इक्वल टू 1/y किती आहे -√3/2 म्हणजे किती व्हॅल्यू येते -2/√3 एवढी काय cosec 300 ची व्हॅल्यू आहे. नंतर sec ऑफ 300 डिग्री इट इज इक्वल टू 1/काय आहे x आणि x किती आहे 1/2 आहे 1/1/2 ते किती येणार आहे 2 येणार. आणि नंतर cot ऑफ 300 डिग्री इट इज इक्वल टू काय आहे x/y x किती आहे 1/2 आणि आपण y किती येतं -√3/2 मग 1/2 कॅन्सल होतं आणि मायनस किती येणार आहे 1/काय ते 1/√3 -1/√3 एवढी काय cot 300 डिग्रीची काय येते व्हॅल्यू येते. हे मिळालं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन फॉर द अँगल का आहे 300 डिग्रीज. हे झालं. आता 2 पॉझिटिव्ह अँगलचं कन्सिडर केलं. आता आपण 2 निगेटिव्ह अँगलचं पाहू. -120 डिग्री कन्सिडर करू. आता आता निगेटिव्ह अँगल आहे म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये आपल्याला काय घ्यावं लागेल रोटेशन घ्यावं लागेल आणि इथून मेजरमेंट घ्यायचं किती आहे -120 डिग्री अँगल आहे -120 डिग्री. मग इथपर्यंत 90 आहे आणि इकडं पुढे किती घ्यावं लागेल आपल्याला 30 डिग्री कन्सिडर करावं लागेल. मग हा सपोज स्टँडर्ड युनिट सर्कल आहे एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस हे एक्स डॅश आणि काय वाय डॅश आहे. मग स्टँडर्ड युनिट सर्कल आहे इथून किती येणार पुढं 30 डिग्री मेजरमेंट म्हणजे आता एवढा अँगल आहे इथून आपल्याला हा किती होणार -120 डिग्री अँगल होईल
आणि हा जो टर्मिनल रे आहे तो स्टँडर्ड युनिट सर्कलला सपोज ती एक्स वाय ह्या पॉईंटमध्ये काय होतं इंटरसेक्ट होतो असं कन्सिडर करू आपण. मग इथून पी पासून परपेंडिक्युलर टाकू आपण एक्स ॲक्सिसवर. इथं परपेंडिक्युलर टाकते. मग 90 डिग्री हा अँगल हा 30 डिग्री इथला पुढा. मग हा किती राहणार आहे 60 डिग्री राहील. मग इथला हा 60 डिग्री येणार 60 डिग्री. मग हा राहिलेला अँगल किती राहणार आहे 30 डिग्री. मग हा जो ट्रिअँगल आहे तो कोणत्या मेजरमेंटचा होतो 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ह्या मेजरमेंटचा होतो. मग अँगल किती आहे आता हा हियर मेजरमेंट ऑफ अँगल एक्स ओ पी इक्वल टू किती आहे मेजरमेंट ऑफ अँगल एक्स ओ पी इक्वल टू किती -120 डिग्री आहे. म्हणजे डायरेक्टेड अँगल किंवा नुसतं डायरेक्शन जर विचार नाही केलं तर 120 डिग्री असं लिहिता येईल. म्हणजे फ्रॉम फिगर म्हणू आपण म्हणजे जास्त काही लिहायची गरज पडत नाही. फ्रॉम फिगर ट्रायंगल ओ पी क्यू ease of measure 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल ह्या मेजरमेंटचा आहे हा ट्रायंगल. आणि पी क्यू का आहे परपेंडिक्युलर टू का आहे इथं वाटलं असतं घ्यायचं आहे पी क्यू परपेंडिक्युलर टू का आहे एक्स ॲक्सिस आहे आणि देअरफॉर मग हे घेता येईल आपल्याला. मग पी चे कोऑर्डिनेट किती आहे एक्स वाय आहे अँड पी पॉईंट त्याचे कोऑर्डिनेट एक्स वाय. आणि ओ पी किती आहे ओ पी इक्वल टू किती आहे 1 आहे. स्टँडर्ड युनिट सर्कल आपण कन्सिडर केलेला आहे. मग देअरफॉर काय येणार आहे 30 डिग्रीच्या ऑपोजिट साईड म्हणजे ओ क्यू आणि 60च्या ऑपोजिट साईड म्हणजे काय पी क्यू. मग देअरफॉर ओ क्यू इक्वल टू काय आहे एक्स आणि इट इज इक्वल टू 30च्या अपोजिट साईड आहे म्हणजे हायपोटिनसचं किती राहणार आहे 1/2 म्हणजे हायपोटिनस किती आहे ओ पी ते किती आहे 1 म्हणजे किती आता 1/2 येणार. अँड पी क्यू इक्वल टू काय आहे 1 आणि इट इज इक्वल टू किती आहे हायपोटिनसच्या √3/2 इंटू किती 1 मग किती येतं √3/2 येतात. मॅच पी पॉईंट एक्स वाय लाईज इन थर्ड क्वाड्रंट थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे. मग देअरफॉर काय लिहिता येईल आपल्याला हियर पी चे कोऑर्डिनेट एक्स वाय लाईज इन थर्ड क्वाड्रंट आहे. देअरफॉर थर्ड क्वाड्रंट मध्ये दोन्ही कोऑर्डिनेट निगेटिव्ह असतात. मग एक्स <0 अँड वाय इज ऑल्सो <0. मग एक्सची व्हॅल्यू किती येणार आहे एक्स इक्वल टू काय आहे -1/2 अँड वाय इक्वल टू किती येणार आहे -√3/2. एवढे एक्स आणि वायची व्हॅल्यू मिळते आपल्याला. मग एक्स आणि वाय मिळाला आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू काढता येईल. मग देअरफॉर काय येणार आहे साइन ऑफ -120 डिग्री साइन ऑफ -120 डिग्री इट इज इक्वल टू स्टँडर्ड युनिट सर्कल आहे आणि इट इज इक्वल टू काय वाय किती आहे -√3/2. नंतरचा आहे कॉस ऑफ -120 डिग्री त्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. कॉस ऑफ -120 डिग्री इट इज इक्वल टू काय आहे एक्स आहे आणि एक्सची व्हॅल्यू किती आहे -½ आहे म्हणजे किती येते त्याची व्हॅल्यू -½ नंतर टॅन ऑफ -120 डिग्री टॅन थिटा इट इज इक्वल टू वाय अपॉन एक्स आहे. वाय किती आहे -√3/2 अपॉन -1/2 तर मायनस अपॉन मायनस प्लस होतं हाफ का होईल कॅन्सल होईल आणि किती येतं √3 प्लस √3 येतं. नंतरचं आहे कोसेक ऑफ -120 डिग्री आणि इट इज इक्वल टू काय 1/y आणि इट इज इक्वल टू काय व्हॅल्यू आहे 1/y किती आहे -√3/2 म्हणजे किती येणार -2/√3 एवढी व्हॅल्यू येणार. आणि नंतर सेक ऑफ -120 डिग्री इक्वल टू 1/x इक्वल टू 1 किती आहे
मायनस हाफ आणि इट इज इक्वल टू किती आता -2 येणार. आणि नंतर आहे कॉट ऑफ -120 डिग्री इट इज इक्वल टू x अपॉन y आणि x किती आहे -हाफ आणि अपॉन y किती आहे -√3/2. मग 1/2 काय होईल कॅन्सल होईल आणि मायनस अपॉन मायनस काय होतं प्लस होतं आणि किती होतं 1/√3. पहा मग थर्ड क्वाड्रंट मध्ये टर्मिनल आर्म आहे. मग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे व्हॅल्यू पहा साइन कॉस कोसेक आणि सेक निगेटिव्ह आलेला आहे आणि टॅन आणि कॉट कशा आलेल्या आहेत व्हॅल्यू पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. टॅनची व्हॅल्यू +√3 आणि कॉटची व्हॅल्यू काय आहे 1/√3. ह्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू आलेल्या आहेत. मगाशी सुद्धा आपण पाहिलं होतं फोर्थ क्वाड्रंट मध्ये होता तर कॉस आणि सेकची व्हॅल्यू काय आली होती पॉझिटिव्ह आणि बाकीचे रेशोज कसे आले होते निगेटिव्ह आले होते. आणि आता आपण पुढचा अँगल पाहू -270 डिग्रीचा आहे. त्याच्यासाठीचं आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन काय करू त्याच्या व्हॅल्यू काढू. तर आता -270 डिग्री म्हटल्यानंतर काय होणार आहे -3 टाइम π/2. क्लॉकवाईज डायरेक्शन मध्येच काय होईल रोटेट होईल अँगल. मग आता इथं हा स्टँडर्ड युनिट सर्कल आहे आणि काय येणार मग -270 डिग्री अँगल मांडल्यानंतर इथपर्यंत येणार. एवढं मेजरमेंट म्हणजे काय आहे -270 डिग्री -270 डिग्री हे मेजरमेंट येतात. आणि याच्यामध्ये मग काय येणार आहे हिअर पी पॉइंट इथे घ्या येणार y ऍक्सिस वर येणार. पी पॉइंट तिचे कोऑर्डिनेट XY कन्सिडर करणार आपण आणि y ऍक्सिस वर x हा 0 असतो म्हणजे याचे कोऑर्डिनेट 0 आणि हा स्टँडर्ड युनिट सर्कल आहे म्हणजे ओपी डिस्टन्स किती आहे 1 आहे एवढं येणार. मग हे झालं -270 डिग्रीचं म्हणजे टर्मिनल आर्म कुठं आहे पॉझिटिव्ह y ऍक्सिस वर राहणार. म्हणजे पण आता आपल्याला काय ट्रायंगल वगैरे कन्सिडर करायची गरज नाही. पी चे कोऑर्डिनेट आपल्याला मिळालेले आहे 0 1 हे कोऑर्डिनेट मिळाले. मग हिअर फॉर मेजरमेंट ऑफ अँगल XOP इट इज इक्वल टू काय -270 डिग्री. मग therefore terminal arm lies on positive y axis. पॉझिटिव्ह काय आहे y ऍक्सिस वर आहे याच्यावरती आहे. मग therefore p चे कोऑर्डिनेट काय येणार आहे हिअर 0 1 म्हणजे xy आपण कन्सिडर करू xy इट इज इक्वल टू काय आहे 0 1 हे p चे कोऑर्डिनेट मिळतात आपल्याला आणि x 0 आणि y किती मिळतं 1 मिळतं. म्हणजे आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यू काढता येईल. साइन ऑफ किती आहे -270 डिग्री इट इज इक्वल टू काय आहे y आणि y इक्वल टू किती आहे y1 आहे म्हणजे साइन ऑफ -270 डिग्री किती येतं 1 येतं. कॉस ऑफ -270 डिग्री त्याची व्हॅल्यू किती आहे x आणि x किती आहे 0. नंतरचा टॅन ऑफ -270 डिग्री टॅन इक्वल टू काय आहे y अपॉन x आहे आणि इट इज इक्वल टू 1/0 म्हणजे नॉट डिफाइंड. टॅन थिटा म्हणजे π/2 चं मल्टिपल असेल तर नॉट डिफाइंड व्हॅल्यू असते. नंतर कॉस ऑफ π/2 चं मल्टिपल आहे 270 डिग्री म्हणजे त्याची व्हॅल्यू किती असते 0 असते. आणि नंतरचं आहे कोसेक ऑफ -270 डिग्री. कोसेक म्हणजे काय आहे 1/y. 1/y ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे किती येतं 1 येणार.
नंतरचा आहे सेक ऑफ -270 डिग्री, याची व्हॅल्यू आहे इट इज इक्वल टू 1/x आणि 1/x किती आहे 0 आहे, इट इज नॉट डिफाइंड आणि नंतरचा आहे cot ऑफ -270 डिग्री, cot म्हणजे x/y आहे, इट इज इक्वल टू x/y, x 0 आणि y किती आहे 1, म्हणजे किती आता cot -270 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे 0 आहे. मग ह्या काय झाल्या -270 डिग्री साठीच्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यूज आहेत. असंच सिमिलरली राहिलेल्या अँगलच्या काय करायच्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहे. पॉझिटिव्ह असेल तर क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेशन येते, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेशन घ्यायचं आणि निगेटिव्ह असेल तर काय घ्यायचं क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेशन घ्यायचं आणि त्यानुसार मेजरमेंट करून अँगल घ्यायचा आणि एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढायची आणि त्यावरून आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यू मिळते. हा झाला पहिला क्वेश्चन कंप्लीट ह्या टाइपने सोडवायचा. नंतर सेकंड क्वेश्चन आहे सेकंड क्वेश्चन का आहे स्टेट द साइन्स ऑफ, साइन आता स्टेट करायची. त्यातलं पहिलं आहे साइन म्हणजे पॉझिटिव्ह का निगेटिव्ह ते ठरवायचं आहे. तर पहिलं आहे टॅन ऑफ 380 डिग्री, याची व्हॅल्यू आहे. मग 380 डिग्री आपल्याला कसं लिहिता येईल टॅन ऑफ 380 डिग्री. आता 360 डिग्रीच्या पुढे येणार प्लस किती आहे 20 डिग्री, म्हणजे याचा अर्थ 360 म्हणजे हे 1 रोटेशन कंप्लीट होत आहे, म्हणजे 360 व्हॅल्यू कंप्लीट झाली आणि 360च्या पुढे किती 20 डिग्री, म्हणजे टर्मिनल आर्म कुठे येणार आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येणार आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे रेशोज कसे असतात ते पॉझिटिव्ह, म्हणजे 380 डिग्री आणि 20 डिग्री हे कसे आहेत को टर्मिनल अँगल आहे, कारण एवढं मेजरमेंट आणि आपण 20 डिग्री म्हणल्यानंतर एवढं येणार, दोन्ही कशा आहेत को टर्मिनल अँगल आणि को टर्मिनल अँगल साठी ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या व्हॅल्यू कशा असतात सेम असतात. म्हणजे देअरफॉर काय लिहिता येईल आपल्याला 380 डिग्री अँड 20 डिग्री आर को टर्मिनल अँगल. And therefore 380 degree lies in a first quadrant. Therefore 380 degree किंवा टर्मिनल आर्म lies in a first quadrant. टर्मिनल आर्म lies in first quadrant. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे म्हणल्यानंतर मग टॅन ऑफ 380 डिग्रीची व्हॅल्यू काय येणार आहे पॉझिटिव्ह येणार. मग therefore tan of 380 डिग्री इज ग्रेटर दॅन काय 0, म्हणजे याचा अर्थ पॉझिटिव्ह येणार. आणि नंतर आता सेकंड आहे, सेकंड काय दिलेला आहे, सेकंड दिलेला आहे cot of 230 डिग्री. सेकंड आहे cot of 230 डिग्री. मग cot of 230 डिग्री तर 230 डिग्री म्हटल्यानंतर 270 पेक्षा कसं आहे कमी आहे आणि मग इथं काय घेता येईल थर्ड क्वाड्रंट मध्ये येणार, म्हणजे 180 डिग्री लेस दॅन का आहे 230 डिग्री आणि लेस दॅन का आहे 270 डिग्री. म्हणजे therefore this angle lies in a third quadrant. Therefore 230 degree lies in थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे किंवा टर्मिनल आर्म म्हटलं तरी चालेल, थर्ड क्वाड्रंट. आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉट थिटा हा कसा आहे पॉझिटिव्ह आहे. म्हणजे therefore काय घेता येईल आपल्याला cot of 230 डिग्री इज ग्रेटर दॅन काय आहे 0, म्हणजे पॉझिटिव्ह आहे. आणि नंतर आहे sec of 468 डिग्री.
sec of 468 degree. Third example, sec of 468 degree एवढा आहे. मग आता 468 मधून आपण जर 360 सबट्रॅक्ट केलं तर किती येणार आहे? 8 0 आणि 1 म्हणजे 1 कंप्लीट रोटेशन आणि पुढे किती आहे? 108 डिग्री. म्हणजे मग हा अँगल कुठे येणार आहे? पहा, हे 360 पूर्ण झालं आणि पुढे 108 डिग्री म्हणजे आता इथपर्यंत किती? आता 90. मग किती येणार आहे? 360 प्लस 90 म्हणजे किती? आता 450 डिग्री होतं. मग आपलं 468 आहे. मग किती राहतं खाली? आता 108 म्हणजे याच्यातून 90 सबट्रॅक्ट केलं तरी चालेल. 8 आणि 18 डिग्री पुढे घ्यावं लागेल. 18 डिग्री म्हणजे कुठे येणार आहे? टर्मिनल आर सेकंड क्वाड्रंट मध्ये येणार. टर्मिनल आर लाईज इन ए सेकंड क्वाड्रंट. मग कसं लिहिता येईल आपल्याला? हिअर 468 डिग्री कसं लिहिता येईल? 360 डिग्री प्लस 100 किती? 8 डिग्री असं लिहिता येईल. 360 प्लस 108 डिग्री आपण इथं डिफरन्स काढलेला आहे. मग त्या फॉर्ममध्ये लिहिता येईल. मग काय करता येईल? हिअर 468 डिग्री आणि 108 डिग्री हे कसे आहेत? को टर्मिनल अँगल्स आहेत. म्हणजे 468 degree and 108 degree are coterminal angles. कोटर्मिनल अँगल्स आहे आणि त्यांच्या ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या व्हॅल्यू कशा असतात? सेम असतात. आणि देअरफॉर काय येणार आहे? 468 डिग्री लाईज इन काय आहे? सेकंड क्वाड्रंट. देअरफॉर 468 किंवा टर्मिनल आर्म लिहिलं तरी चालेल. हिअर फॉर अँगल फॉर टर्मिनल आर्म lies in सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये येतात आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये आपण पाहिलेले सेक थिटा हा कसा आहे? निगेटिव्ह आहे. म्हणजे देअरफॉर सेक ऑफ 468 डिग्री इज लेस दॅन काय आहे? 0. निगेटिव्ह आहे म्हणजे लेस दॅन काय येतं? 0 येतं. हा झाला सेकंड क्वेश्चन कंप्लीट. नंतरचा क्वेश्चन 3 पाहू आपण. क्वेश्चन 3 का आहे? स्टेट द साइन्स ऑफ cos of 4 radian and cos of 4 degree. cos 4 degree आणि cos 4 radian ची साइन स्टेट करायची. which of these two functions is greater? मग कोणतं फंक्शन ग्रेटर आहे ते फाइंड आउट करायचं. मग आधी 4 रेडियन आहे. 4 रेडियन इट इज इक्वल टू काय घेता येईल? डिग्री मध्ये आपण कन्वर्ट करू. डिग्री मध्ये कन्वर्ट करायला 180 अपॉन पाय ने काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. 180 अपॉन पाय हे झालं डिग्री मध्ये कन्वर्जन होणार. मग पायची व्हॅल्यू टाकू आपण 22/7. मग 4 × 180 अपॉन किती? 22/7 आहे. हे डिग्री मध्ये येतं म्हणजे किती येणार? 4 × 180 आणि × 7/22 हे डिग्री मध्ये येतात. मग भाग देता येईल आपल्याला. इथं 11 राहणार आणि इथे किती? 2 आणि एवढं किती येणार आहे? 360 × किती? 7. 360 × 7 एवढं येतं 2520/11 एवढं येतं. मग आता कंप्लीट भाग कितीचा जातो ते पाहू आपण. 2 चा भाग जाणार. खाली किती राहतात? 3. परत नंतर 3 चा भाग जास्त होईल 2 चा जाईल आणि खाली किती राहणार? मग 10 राहणार आणि नंतर 0 घेतला आपण 100 होईल तर 9 चा भाग जाईल. 9 चा भाग दिल्यानंतर खाली 1 राहतं. 1/11 असं लिहिता येईल आपल्याला. 229 डिग्री कंप्लीट आणि पुढे 1/11.
मग 229 डिग्री म्हणजे 180 आणि 270 च्या मध्ये राहणार आहे. मग therefore काय येणार आहे हिअर मग as 180 degree less than 229 and 1/11 degree and less than 270 degree याच्यामध्ये म्हणजे मग this angle 4 radian lies in third quadrant. Therefore 4 radian lies in third quadrant. थर्ड क्वाड्रंट मध्ये काय आहे cos theta. cos theta हा कसा आहे निगेटिव्ह आहे. म्हणजे cos of 4 radian निगेटिव्ह आहे म्हणजे लेस दॅन 0 आहे म्हणजे निगेटिव्ह. आणि आता and 4 डिग्री म्हटल्यानंतर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येणार. 4 डिग्री लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे हा अँगल. आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये cos theta हा कसा आहे पॉझिटिव्ह. ऑल रेशोज कसे आहेत पॉझिटिव्ह आहे. therefore cos of 4 डिग्री ग्रेटर दॅन 0. मग cos of 4 डिग्री ग्रेटर दॅन 0 आहे आणि cos of 4 रेडियन लेस दॅन 0 आहे. मग therefore काय घेता येईल आपल्याला cos of 4 डिग्री ग्रेटर दॅन cos of 4 रेडियन. हे काय करताय कन्सिडर करताय. म्हणजे cos of 4 डिग्रीची व्हॅल्यू cos 4 रेडियन पेक्षा कसे आहे ग्रेटर आहे. मग हे क्वेश्चन 3 कंप्लीट झालेले आहे. तर क्वेश्चन 1 मधील राहिलेले एक्झाम्पल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यू फाइंड आउट करा.